बातमीचा अर्थ आहे भरोसा आणि तुमच्या भरोसा आहे आमची जिम्मेदारी। आपण पाहत आहात NCN न्यूज टीव्ही। देगलूरमध्ये नागपंचमीचा उत्साह, भक्तिमय वातावरणात भाविकांकडून नागदेवतेची पूजा अर्चा। देगलूर शहरात नागपंचमीचा पारंपरिक उत्सव यंदाही मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला। नागपंचमीनिमित्त शहरातील विविध मंदिरांमध्ये सकाळपासूनच भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली। नागपंचमी हा हिंदू धर्मातील महत्त्वाचा पारंपरिक सण असून या दिवशी नागदेवतेची पूजा करण्याची परंपरा आहे। देगलूर शहरातही नागरिकांनी आपल्या कुटुंबासह मंदिरांमध्ये जाऊन नागदेवतेचे दर्शन घेतले आणि विधिवत पूजा अर्चा केली। विशेषतः महिलांनी नागपंचमीच्या निमित्ताने पारंपरिक पद्धतीने पूजा करून आपल्या कुटुंबाच्या सुख समृद्धीसाठी प्रार्थना केली। अनेक ठिकाणी भाविकांनी फुलं, दूध आणि नैवेद्य अर्पण करून नागदेवतेचे पूजन केले। सणाच्या पार्श्वभूमीवर मंदिर परिसरात सकाळपासूनच भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते। पारंपरिक वेशभूषेत महिला आणि नागरिक मोठ्या संख्येने उत्सवात सहभागी झाले। नागरिकांनी एकमेकांना नागपंचमीच्या शुभेच्छा देत उत्सवाचा आनंद घेतला। नागपंचमीच्या निमित्ताने लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत अनेकांनी उत्साहाने सहभाग घेतला। धार्मिक श्रद्धेसोबतच आपल्या पारंपरिक संस्कृती आणि सण उत्सवांची परंपरा जपण्याचा संदेशही या निमित्ताने पाहायला मिळाला। देगलूर शहरातील नागपंचमी उत्सवामुळे संपूर्ण परिसरात दिवसभर उत्साहाचे आणि भक्तिमय वातावरण होते। अशाच देगलूर आणि नांदेड जिल्ह्यातील ताज्या आणि स्थानिक बातम्यांसाठी NCN न्यूज टीव्हीला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। नमस्कार, मी इसाक पटेल NCN न्यूज टीव्हीमध्ये आपलं स्वागत आहे। आज पाहू शकता देगलूर शहरामध्ये या ठिकाणी श्री नागोबा मंदिर दरवर्षीप्रमाणे या ठिकाणी आज या ठिकाणी पाहू शकता मोठ्या उत्साहामध्ये सर्व श्रद्धाळू या ठिकाणी आलेले दर्शनासाठी आणि सर्व सोयीसुविधा करण्यासाठी या ठिकाणी पाहू शकता नागोबा मंदिरची समिती अन्नपूर्णा ताई व त्यांची संपूर्ण टीम या ठिकाणी उपस्थित आहेत। खूप चांगल्या पद्धतीने सोयीसुविधा या ठिकाणी सर्व श्रद्धाळूसाठी या ठिकाणी करण्यात आलेल्या आज ते आमच्यासोबत या ठिकाणी होते। हा सांगत ताई कशा पद्धतीने यावर्षी सण साजरा होतो? यावर्षी म्हणजे प्रत्येक वर्षी गर्दीच असते आणि गेल्या वर्षी जी म्हणजे सोय केली त्याच्यापेक्षा जास्त या वर्षी आणखी नवीन काहीतरी सोय होती। प्रसादामध्ये भर पडला, असं बरेच कार्य होतात। मंडप हे ते सहकार्य गल्लीमध्ये सगळे करतात आणि गल्लीमध्ये एकता असल्यामुळे हे कार्यक्रम नागोबा मंदिराच्या जेव्हा ही सण येते त्यावेळेस एखादी मोठं बॅनर चौकात लावायला पाहिजे, सर्वांना जागरूक करण्यासाठी अशा पद्धतीने कार्य का कारण एकतर वेळ नसतो व्यापारी लोक असल्यामुळे आणि आता इथून पुढे आम्ही तशी सुविधा करूया, कारण सगळ्यांना सांगूया आपलं नागोबा मंदिर, कारण एकच नागोबा मंदिर आहे, देवस्थान एकच असल्यामुळे जवळजवळ सगळ्यांना माहीत आहे। मला वाटतं त्यामुळे नागोबा मंदिर जे आहे आपलं एकच देवस्थान या ठिकाणी त्याच्या प्रसिद्धीसाठी आणि त्याच्या या श्रद्धाळूंना तकलीफ न होण्यासाठी आता ही लेकरांना पाया पडून पाठवून देणे, लेडीज वेगळं जेंट्स वेगळं आणि आता हे दोन सेक्शन गर्दी करताना करून कोणी गर्दी करू नका। दर्शनात लोक सर्वांची पूजा होत असते, फक्त काढून घेतला का सर्व लहान लेकरं जे आहेत त्यांना अगोदर आम्ही आतमध्ये पाठवून आम्ही असे प्रशासनाचं तुम्हाला आणि आम्ही एक आमचे सहकार्य सगळे अगोदर पोलीस स्टेशनला जाऊन त्यांना सांगितले की दुसऱ्या दिवशी आम्ही बोलवण्याच्या अगोदर ठेवायचं त्यांचं खूप सहकार्य आणि विशेषतः लेडीज म्हणजे आपलं घर तर त्यांना मी सांगून सोडलेलं आहे तुमचंच आहे, तुम्ही जर थकलात गेला ना दुसऱ्याने त्यामुळे त्यांचं सहकार्य एवढं असतं आम्हाला दरवर्षी। आपण आज हिंदू भाषांना काय सांगा नाही, असं आहे हे जागृत देवस्थान आहे, स्वयंभू आहे, त्यामुळे सगळे कुठेही जरी केले 10 ठिकाणी तरी त्यांचं मन कुठेतरी वाटतं की इथं यावं म्हणून त्यासाठी छोटे छोटे लेकरं घेऊन या, दर्शन घ्या आणि आम्हाला जेवढं सहकार्य होईल आणि आमचे सगळे मिळून आम्ही सहकार्य करू आणि आमचे लेडीज महिला पण आम्ही सगळेजण फोटाट घेतो, परत बुलाई खेळतो, असे आम्ही खूप सारे कार्यक्रम ठेवतो आम्ही दरवर्षी। त्यामुळे आमचं सहकार्य त्यांना एवढंच आहे की म्हणणं की तुम्ही या, तुमची गैरसोयी तर काहीच होणार नाही, आम्ही करू
पण देणार नाही, तशी तुम्ही येऊ शकता, दर्शन घेऊ शकता, तुम्ही जाऊ शकता. आपण या ठिकाणी पाहू शकते आज आमच्यासोबत या ठिकाणी मंदिराचे अध्यक्ष होते, महिला आहेत आणि ते सर्व महिलांना या ठिकाणी अशा पद्धतीने आवाहन केले की या ठिकाणी जास्तीत जास्त महिलांनी येऊन दर्शन घ्यावं. त्यांच्या सुरक्षिततेच्या या ठिकाणी सर्व या ठिकाणी हात ठेवण्यात आलेला आहे. आपण पाहू शकतो या ठिकाणी होमगार्ड असतील, पोलीस कर्मचारी असतील या ठिकाणी तैनात करण्यात आले. कडेकोट बंदोबस्त या ठिकाणी आहे आणि या ठिकाणी समितीसुद्धा अध्यक्ष असतील आणि पुरुष संख्यासुद्धा या ठिकाणी त्यांच्या सुरक्षिततेसाठी तैनात असतात आणि चांगल्या पद्धतीचं दर्शन घेण्यासाठी सर्व सोयीसुविधा नागोबा मंदिर या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. व्यापारी लाईनमध्ये अत्यंत सुंदर अशा पद्धतीचं मंदिर या ठिकाणी विद्युत रोषणाई असेल, फुलांची सजावट असेल, या संपूर्ण सजावटी करण्यात आलेल्या आहेत आणि अत्यंत सुंदर आजचा दिवस या ठिकाणी साजरा करण्यात आज ह्या मंदिरामध्ये दर्शनासाठी श्रद्धाळू येत आहेत. त्यांची सुविधा कशा पद्धतीने त्यांची सुविधा व्यवस्थित आहे. व्यवस्थित ठिकाणी बसून त्यांना एका लाईनीत घेतल्या जाते आणि मध्ये सुद्धा मुलं असतात आमच्या गल्लीतले सगळे लहान लेकरापासून ते मोठ्यापर्यंत सगळे सहकार्य करतात. घराच्या बाहेर पडत लागतात जेणेकरून सर्वांना व्यवस्थित पूजा करण्यात येते आणि लोक लाईनीने सुद्धा दर्शन घेतात आणि गल्लीचा पण खूप प्रतिसाद आहे, पोलिसांचा बी आहे आणि भाविकांचा पण. काय डाव्या साईडने चला, काय उजव्या साईडने चला ताई. पूर्ण बांबू लावून रांगेत सर्वांना व्यवस्थित पाठवत आहेत आणि हे बघा असं फुलपाखरं दिसल्यासारखं रंगीबेरंगीत महिला साड्या नेसून वगैरे तयार होऊन नागोबा मंदिरासाठी दर्शनासाठी आलेल्या आहेत. त्या व्यापार लाईनमध्ये श्री नागोबा मंदिर दर्शनासाठी या ठिकाणी महिला आलेल्या आहेत. त्यांच्याकडून जाणून घ्या या ठिकाणी कशा पद्धतीने त्यांची सुविधा व दर्शनासाठी कसे वेळ त्यांना या ठिकाणी मिळतं. काय सांगणार त्यासाठी आपल्या छान आहे व्यवस्था आणि दररोज येतो आम्ही मंदिरात आणि या दिवशी जास्त गर्दी असते, लाईन असते, 1 तास तरी लागते आम्हाला. या गर्दीमध्ये आपल्याला या ठिकाणी कोणताही त्रास नाही काही त्रास नाही, ऊनही लागत नाही, मंडप वगैरे सगळं टाकलेलं असते. मंदिराच्या समितीने कार्य केले तर चांगल्या पद्धतीने छान केलेलं आहे कार्य. नागपंचमी दिवशी आम्ही कार्यक्रमाचा महाप्रसादाचा दिगंबर सागर कौरव पदवी सागर चित्रावर यांच्या सहकार्याने आम्ही दरवर्षीप्रमाणे महाप्रसादाचा कार्यक्रम करते. आमचे सर्व मित्र करू संतोष कलिवडे साहेब मॅडम बळी अत्तेवार माधव चक्कोलवार पोलीस प्रशासनाला माझी विनंती आहे, डिपूपशी कोणाला थांबू करून देऊ नका. पोलीस प्रशासन माझी विनंती आहे, डिपूपशी कोणाला थांबू करून देऊ नका. आज पण केला दरवर्षीप्रमाणे 10 वर्षांपूर्वी चालूच आहे. पुरी पण आम्ही चालूच ठेवू. जे अपेक्षा या ठिकाणी श्रद्धांसाठी तुमची असतील मंदिरासाठी पूर्ण होतात का या ठिकाणी राजकीय सहकार्य पोलीस कर्मचारी राजकीय सहकार्य पूर्ण आहे. लेडीज वेगळं, जेंट्स वेगळं, जेंट्स जास्त येत नाही पण कानाकोपरून येणारे सर्व महिला यांना जास्त अडचण न होता रांगेमध्ये दर्शन घेऊ. आपण या ठिकाणी पोलीस प्रशासन आणि होमगार्ड साहेब सर्वांना माझी विनंती आहे, डिपूपशी कोणाला थांबू करून देऊ नका. पूर्ण टीम खूप चांगल्या पद्धतीचे या ठिकाणी कार्य करत आहेत. या ठिकाणी पाहू शकता प्राचीन काळापासून असलेला हा मंदिर आहे आणि या ठिकाणी 10 वर्षापासून जास्तीचा पुढाकार घेऊन चांगल्या पद्धतीने या ठिकाणी श्रद्धाळू महिला मोठ्या या ठिकाणी अनेक राबविण्यात येतील आणि श्रद्धाळूंसाठी अनेक सोयीसुविधा या ठिकाणी राबविण्यात येतील असे या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. आपण पाहू शकता संपूर्ण महिलांसाठी या ठिकाणी वरील टेंट सुद्धा सावली संपूर्ण सावलीमध्ये लहान लेकरं असतील, महिला असतील. कृपया करून अगरबत्तीमध्ये लावू नका ताई, ताई अगरबत्तीमध्ये लावू नका, आरतीमध्ये करू नका ताई, कृपया करून. या ठिकाणी कोणताही त्रास सहन करावा लागणार नाही अशा पद्धतीची सोयी सुविधा या ठिकाणी स्वबळाच्या खर्चावर या ठिकाणी मंदिराचे संपूर्ण टीम या ठिकाणी केलेली आहे. त्याच्यासाठी त्यांचे संपूर्ण श्रद्धाळू आभार व्यक्त करत आहेत. कॅमेरामॅन सोबत मी पडेल NCN न्यूज TV.